हॅलो. वेलकम ऑल ऑफ यू. आलेत का? गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. गुड इव्हनिंग. चलो या पटापट या. यस. गुड इव्हनिंग. एक बार सब लोग सेशन को लाइक कर दो. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. गुड इव्हनिंग. चला कोणीतरी सांगा मला आवाज वगैरे व्यवस्थित येतोय का माझा? आवाज वगैरे क्लिअर आहे? ठीक आहे. एकदा कमेंट बॉक्स मध्ये कमेंट ड्रॉप करा. माझा आवाज वगैरे क्लिअर आहे का, जेणेकरून मी लेक्चर कंटिन्यू करू शकेल. आणि आजचं हे लेक्चर फार मनपूर्वक आहे का, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की का बरं तुमची कमेंट का दिसत नाही मला. एक मिनिट. कमेंट करतच नाही आहे. यस क्लियर आहे. एक बार लाईक कर दो सेशन को. ठीक आहे. चला आजचा जो मुद्दा आहे हा मुद्दा फार महत्वाचा आहे तुमच्या संयुक्त पूर्व परीक्षेच्या दृष्टीनं. ठीक आहे. आता तुम्हाला माहिती आहे तारखा आलेल्या आहेत ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या. ठीक आहे बरोबर. चला सर्वात पहिले आपण थोडं ना जाहिराती बघू. बघ 4 जानेवारीला तुमची एक्झाम होते ग्रुप कशाची. ओके हा येस. 4 जानेवारीला तुमच्या इथे 938 जागांसाठी पदभरती होत आहे. किती? 938 ग्रुप सी साठी. आणि इथे एक लक्षात ठेवा, इथं 9 पद आहेत उद्योग निरीक्षक साठी. येस बेटा गुड इव्हनिंग. उद्योग निरीक्षक साठी 9 पद आहेत. एक लक्षात ठेवायचं, उद्योग निरीक्षक ही सांगायला फक्त ग्रुप सी ची पोस्ट आहे, पण याचं पेमेंट हे ग्रुप बी इतकं आहे, लक्षात ठेवायचं. एस 13 म्हणजे 61,000 रुपये पगार होतो. ठीक आहे. तांत्रिक सहाय्यक एस 10 मधलं पद आहे. एस 10 मध्ये. येस गुड इव्हनिंग बेटा. याची 4 पद आहेत. त्यानंतर कर सहाय्यक हे एस 8 मध्ये येत आहे. 73 पद आहेत. आणि सर्वात जास्त पद आहेत ते म्हणजे काय, क्लरिकल. सो असे 938 पद आहेत ग्रुप सी चे. आणि याला एकूणात याची परीक्षा जी आहे 4 जानेवारीला होणार आहे. म्हणजे तुमच्याकडे आता हे 15 दिवस, दिवाळीचे 5 दिवस जातील, 15 दिवस पकडू आपण. नोव्हेंबर पूर्ण, डिसेंबर पूर्ण, म्हणजे तुमच्याकडे अजूनही 2.5 महिने आहेत. क्लिअर. आणि एक लक्षात ठेवायचं, 938 मुलं जर असतील तर प्रिलिम साठी एकाच 20 पोरं क्वालिफाय होतात. किती? एकाच 20. ठीक आहे. सो त्याच्यामुळे नाही 20 झाले तर एकाच 15 मुलं क्वालिफाय होतात. म्हणजे रिझल्ट बघा किती येतो. याचा रिझल्ट प्रिलिमचा एकाच 15 म्हणजे इथे तुम्हाला किती दिसेल तुम्हीच विचार करा. 9,000 आणि किती 5,000. 9 5 14,000 पोरं प्रिलिम्स मेन्स पास होतील, मेन्स देणार आहेत. सो त्याच्यामुळे त्या रिझल्टचे चान्सेस फार सोपे आहेत. सो हे एक सर्वात महत्वाचे लक्षात ठेवा. किती? 14,000 मुलं, 14 ते 15,000 मुलं मेन्स देतील. आणि आणखी एक माझं एक वाक्य लक्षात ठेवा, यामध्ये आणखी 300 पद ऍड होणार आहेत. किती? 300 पद आणखी ऍड होतील. टेक माय वर्ड. चुकलं ना, हे जर झालं नाही ठीक आहे तर मग मी आहे. येते लक्षात. ही झाली ग्रुप बी ची ऍड. ग्रुप सी ची ऍड. आता बघूया ग्रुप बी बद्दल. लक्षात घ्या, ग्रुप बी ची परीक्षा जी 9 नोव्हेंबरला होणार आहे ती आता 21 डिसेंबरला होईल. 21 डिसेंबर. लक्षात ठेवायचं, इथे तुम्हाला असं दिसतंय, इथं कक्ष अधिकाऱ्याची जी पद आहेत 3 आहेत. ठीक आहे. एसओ 3. त्यानंतर एसटीआय ची पद जी तुम्हाला अभिप्रेत होती, ठीक आहे, ती किती आहे? 279. म्हणजे चांगली पद आहेत. क्लिअर. आणि पीएसआय पहिले ऍड आली नव्हती, आता आली आहे. सो असे 392. म्हणजेच तुम्हाला असं दिसेल 392 प्लस, ठीक आहे, हे किती होतात? हे होतात 282. 282. सो 4 17 1. ठीक आहे. त्यानंतर 6. 674 जागांची परीक्षा होती. येते लक्षात. कळालं का? म्हणजे तुम्ही आता जो अभ्यास करत आहात
तिथं तुम्हाला इतके पदांचं दिसतोय. एसआर अजून आले नाहीत, कदाचित एसआर येऊ शकतात. अजूनपर्यंत आले नाही पण कदाचित एसआर येऊ शकतात. सो आणखी एक लक्षात ठेवायचं की एकाच 15 मुलं, वन एक्झाम वन कट ऑफ मुले जवळपास किती मुलं एक्झाम देतात माहिती आहे का? हे देतात 600 आणि 300, 900, 1000 मुले इथं परीक्षा देणार आहेत. 1000 प्लस हा सर्वात मोठा बेनिफिट आहे. सो 674 हे आणि 1000 हे असं क्लिअर. या प्रकारे तुम्ही अशा प्रकारे हे दिसतंय तुम्हाला. आले लक्षात? आता मुद्दा हा आहे, ठीक आहे, नाही हे 900 आणि 500 1400 जवळपास होईल. 14-1500 होते, ठीक आहे. 14,000 नाही, 1400-1500 क्लिअर. 1415, 14,000, 1400-1500 मध्ये देतील. क्लिअर. सर टेक्स्टबुक एमपीएससी बॅच फीज कमी करा प्लीज. बरं बेटा अमित, मला इथं कॉल करा, तुम्हाला बघू आपण डिस्काउंट मध्ये देऊ. 9881744762 या नंबरला मला कॉल करा, आपण बघूया. डोंट वरी बेटा. क्लिअर. चला आता मूळचा मुद्दा हा आहे की आपण बोलतोय आज की सर परीक्षेचा सिलेबस काय आहे आणि त्या सिलेबसला आपण कोणत्या पद्धतीनं मॅनेज केलं पाहिजे, हा आपला मुद्दा आहे. एक लक्षात घ्या, आपली परीक्षा जी असते 3 टप्प्यामध्ये राहते. प्री, मेन्स आणि पीएसआय ला इंटरव्ह्यू असतो. सो नॉर्मली 2 मध्ये पीएसआय ला इंटरव्ह्यू असतो आणि फिजिकल टेस्ट असते. लक्षात ठेवा, एक पेपर होतो, एकच पेपर, ज्याला म्हणतात सामान्य अध्ययन. ठीक आहे. फिलिम्स तुमची 100 गुणांची असते. आज आपण फिलिम्स वर बोलणार आहोत फक्त. आणि मेन्स 400 गुणांची असते. आणि पीएसआय ला 100 गुणांचं फिजिकल आणि 40 गुणांची मुलाखत असते. लक्षात ठेवा, तुमचा 1121 क्रमांकाचा पेपर असतोय, सामान्य अध्ययन 1121. ठीक आहे. त्याच्यानंतर ठीक आहे, इथं 100 प्रश्न संख्या आहे आणि 100 गुण आहेत. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला दिसते आणि पदवी दर्जा असतो. आता सिलेबस काय असतो समजून घ्या. सिलेबस पूर्वी तुम्हाला काही आयडिया पाहिजे, ती अशी पाहिजे की तुम्हाला 1/4 किंवा 25% हे काय असते बेटा, हे तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग. दुसरं महत्वाचा मुद्दा असतं, आधी कसं व्हायचं मी तुम्हाला सांगतो. आधी आम्ही काय करायचो, असे 4 ओल आहेत, आता प्रश्नाचं उत्तर 3 आहे आणि आम्ही चुकीनं 2 केलं, एकाच्या 2 गोल झालेत, आधी तो प्रश्न बाद व्हायचा, त्याचे मार्क्स मायनस नव्हते होत. पण आता आयोग काय करते माहिती का, तुम्ही जर 2 गोल केले तर आयोग मायनस मध्ये ऍड करतो. ठीक आहे, हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. सो एकापेक्षा अधिक उत्तर दिले तर ते मायनस मार्किंग लागू होते. त्याच्यानंतर अपूर्णांकामध्ये जर बेरीज झाली तर अपूर्णांकच कट ऑफ येतो. जसं की समजा कट ऑफ जर 50.25 वर आला तर 25च येईल. आधी कसं असायचं माहितीये का, आधी असं असायचं की समजा 45 वर कट ऑफ आला आणि तुम्हाला 44.50 मार्क्स असले तर तुम्हाला 45 समजण्यात यायचं, असं होत होतं. आता ठीक आहे, कळालं. आणि एखादा प्रश्न नाही सोडवला तर मग त्याचं मायनस मार्किंग त्याला लागू होत नसतंय. आता सिलेबस काय आहे समजून घ्या. सर्वात पहिले तुम्ही बघा कोणत्या विषयाला किती वेटेज आहे. ठीक आहे, तर बघा सर्वात जास्त वेटेज आहे तो म्हणजे मॅथ्स अँड रिजनिंग. हॅलो बेटा, हॅलो शुभांगी. ठीक आहे, बघा लक्ष द्या, गणित आणि बुद्धिमत्ता, गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाला सर्वाधिक वेटेज आहे 20 मार्क्स. ज्याचं कच्चं असेल त्यानं परीक्षा पास होण्याचं स्वप्न सोडून द्या. नंबर 2, दुसरा महत्वाचा विषय ठरतो सायन्स, आहे 15 मार्क्सला. त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स, ठीक आहे, इकॉनॉमी 15 गुणांसाठी येते. ओके. त्यानंतर येतं पॉलिटी येते 12 मार्क्स. ठीक आहे. त्यानंतर पंचायत राज येते 3 गुणाला, म्हणजे 15 असं. बेटा मला कॉल करा ना अमित बाळा, मला कॉल करा, आपण बोलू त्याच्यावर. ठीक आहे. त्यानंतर भूगोल आणि करंट अफेअर, ही वाली करंट अफेअर. ठीक आहे, करंटला 15, भूगोलाला 10 आणि इतिहासाला 10. सो अशा प्रकारे तुम्हाला दिसतंय. ठीक आहे. सो असा तुमचा 100 गुणांचा पेपर असतो, 100 प्रश्न आणि 100 मार्क्स. हॅलो बेटा, हॅलो. सो ही झाली कंडिशन.
बुद्धिमत्ता 20, सायन्स 15, इकॉनॉमी 15, पॉलिटी 12, पंचायत राज 3, करंट अफेअर 15, भूगोल 10 आणि इतिहास 10. ठीक आहे. आता एक लक्षात ठेवा, आयोगाने सिलेबस जो दिलाय हा फार तोकडा दिलाय. तोकडा म्हणजे हा फुलफिल नाहीये. सर्वात पहिली महत्वाची गोष्ट. इतिहास एवढं सांगितलं, आधुनिक भारताचा भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल. म्हणजेच इतिहासामध्ये दोन भाग होतात. आपण एक एक मुद्द्याला आज पूर्ण त्याचं सर्जरीच करणार आहोत. इतिहास लक्षात ठेवा, इतिहासामध्ये तुम्हाला दिसतंय महाराष्ट्र, भारत, ठीक आहे, आणि समाज सुधारक. समाज सुधारक, ठीक आहे. तर लक्षात ठेवा, महाराष्ट्र हा असतो 6 गुणांचा, 6 ते 7 गुणांचा, आणि भारत असतो 4 ते 3 गुणांचा. ओके, म्हणजे 3-4 मार्क्स असतो. जसं मी आता एक व्यवस्थित लिहितो याला, ठीक आहे, व्यवस्थित लिहितो. याला असतात 6 ते 7 गुण प्रश्न, आणि इथं असतात 3 ते 4 प्रश्न. आणि एक लक्षात ठेवायचं, याच्यापैकी सगळं सांगतो बेटा, आज आपल्याला सगळंच बोलायचंय, सगळं बोलायचंय. याच्यापैकी तुम्हाला समाज सुधारक जे असतात हे 4 ते 5 प्रश्न असतात. आलं का लक्षात? म्हणजे महाराष्ट्राचा पूर्ण वाचण्यापेक्षा समाज सुधारक वाचा सर्वात महत्वाचं. फक्त भारतामध्ये जर काही वाचायचं असेल, भारतामध्ये काय वाचायचं असेल तर मी तुम्हाला एक सांगतो. भारतामध्ये 1857 वाचायचंच. नंबर 2, प्रशासकीय सुधारणा कायदे, म्हणजे रेग्युलेटिंग ऍक्ट वगैरे जे असतात ना, ते कायदे ते 100% वाचायचे. त्याच्यानंतर सामाजिक सुधारणेच्या चळवळी, ठीक आहे, सामाजिक सुधारणा चळवळी. त्याच्यानंतर काही उठाव, शेतकऱ्यांचे उठाव आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला दिसतंय की त्या ठिकाणी आदिवासींचे उठाव, ठीक आहे, शेतकरी उठाव असतील, आदिवासी उठाव असतील. त्याच्यानंतर तुम्हाला काय दिसतंय, त्या ठिकाणी असणारे इतर इतर उठाव, ठीक आहे, इतर सर्व उठाव हे करायचे. त्याच्यानंतर तुम्हाला करावं लागतं सामाजिक सुधारणा, ते झालंय सामाजिक सुधारणा. त्यानंतर शेती सुधारणा, शेतीविषयक सुधारणा. हे लिहून घ्या व्यवस्थित, व्यवस्थित लिहून घ्या, ठीक आहे. शेती किंवा कृषी सुधारणा, ठीक आहे. आणि एक सर्वात महत्वाचं म्हणजे स्वातंत्र्य चळवळी. आता स्वातंत्र्य चळवळीमध्ये काय करायचं, स्वातंत्र्य चळवळीमध्ये 1857 चले जाव, असहकार, सविनय कायदेभंग, या सगळ्या गोष्टी तुम्हाला वाचाव्या लागतील. हे झालं इतिहासाबद्दल. मी 1 मिनिट मला स्वतःला हाईड करतोय, तुम्ही स्क्रीनशॉट करून घ्या. क्लिअर? हे झालं इतिहास. ठीक आहे. आता सर एक इम्पॉर्टंट मुद्दा आम्हाला समजून सांगा की समाज सुधारकासाठी काय वाचायचं. दुसऱ्या मुद्द्याकडे येतोय आपण. समाज सुधारकासाठी काय वापरायचं, तर मी तुम्हाला एक बेस्ट सजेशन देईन. जर तुम्ही 11वीचं पुस्तक जर बरोबर वाचलं तर तुम्हाला चांगले मार्क्स देतात. 11वीचं पुस्तक किंवा कोणतंही एक समाज सुधारकाचं पुस्तक, कोणतंही एक पुस्तक ज्याच्यामध्ये समाज सुधारक आहे. बरेच सारे अकॅडमीचे येतात, मी अकॅडमीचं नाव घेणार नाही पण सांगतोय. आलं लक्षात? अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. पण 11वीचं पुस्तक बेस बनवायचं आणि इतर पुस्तक वाचायचे. हे झालं इतिहासाबद्दल. याच्या बाहेर काहीच वाचू नका, मी तर काहीच वाचत नाही. ठीक आहे, कळलं? हे झालं इतिहास. आता दुसऱ्या विषयाकडे येऊया, आपल्या भारताकडे. भारताचा भूगोल आणि महाराष्ट्राचा भूगोल. इथं सिलेबस पहा काय म्हटलं, महाराष्ट्राचा भूगोल विशेष अभ्यासासह आणि जग वगैरे सगळं सांगितलं. असं काहीच नाही, बरोबर सरळ सांगतो, असं काहीच नाही. लक्षात घ्या, भूगोल जो आहे या भूगोलामध्ये दोनच भाग आहेत. ठीक आहे, एक आहे भारताचा भूगोल आणि एक आहे महाराष्ट्राचा भूगोल. भारत आणि महाराष्ट्र. आता एक लक्षात घ्या सर, याला वेटेज काय राहतं, तर भारताच्या भूगोलाला 3 ते 4 प्रश्न राहतात आणि याला 6 ते 7 प्रश्न राहतात. ठीक आहे. आता सर प्रश्न येतात कुठे हाही आम्हाला सांगा, तर मी तुम्हाला एकच सांगेन, भारताचा फक्त राजकीय भूगोल करा, भारताचा फक्त प्राकृतिक भूगोल करा.
बस एवढंच. भारतामध्ये काहीच करू नका. प्राकृतिक मध्ये हिमालय करा पूर्ण, खिंडी वगैरे सर्व शिखर वगैरे. नंबर 2, दुसऱ्यामध्ये करा मैदानी प्रदेश. मैदानी प्रदेश. नंबर 3, पठारी प्रदेश. पठारी प्रदेश. नंबर 4, किनारी प्रदेश. किनारी. ओके. आणि नंबर 5 तो म्हणजे बेट. याच्या बाहेर एकही प्रश्न येत नाही. ठीक आहे. आणि एक करायचं असेल तर नदी प्रणाली, त्याच्यावर प्रश्न विचारणं बंद झालं, पण सांगतोय नदी प्रणाली. एवढं टॉपिक करा, हॉट टॉपिक. त्याच्या बाहेर विचारणारच नाही. प्रिलिम्सला, कंबाईनला, ना प्रिलिम्सला ना मेन्सला. महाराष्ट्र जर करायचं असेल तर राजकीय करा, सर्वात टॉपिक म्हणजे हॉट टॉपिक्स. नंबर 2, दुसरा करा प्राकृतिक, प्राकृतिक रचना. नंबर 3, सर्वात हॉट हवामान, मी तुम्हाला वेटेज नुसार सांगतोय. नंतर नदी प्रणाली, नदी प्रणाली. त्यानंतर खनिज संपत्ती, खनिज संपत्ती. ओके. त्यानंतर आहे लोकसंख्या. लोकसंख्येसोबत आहे नागरीकरण. हे झाले हॉट टॉपिक्स. ठीक. हॉट टॉपिक्स इथे येऊन राहिले प्रश्न. आणि आता दुय्यम टॉपिक्स कोणकोणते आहेत ज्याच्यावर सहसा आयोगाचा भर नाहीये, तर लक्षात ठेवा. स्थलांतरावर सहसा प्रश्न नसतात. नेक्स्ट वन. ठीक आहे. आदिवासी जमाती, याच्यावर सहसा प्रश्न असतात. आदिवासी जमाती याच्यावर सहसा प्रश्न असतात. 10. ठीक आहे. तुम्हाला असं असेल मृदेवर सहसा प्रश्न नसतात. 11. भूगर्भ रचनेवर एकही प्रश्न नसतो. हा, एक टॉपिक राहिला इथं. इथं राहिला जलसिंचन. जलसिंचन. ठीक आहे. झालं असे. आणि इतर ते दळणवळण, पर्यटन या गोष्टीवर कोणत्याही प्रश्न नसतात. सो सर्वात जास्त जर वेटेज कोणाला द्यायचं असेल तर हॉट टॉपिक्स आहे. मग आणखी एक की सर मग प्रश्नाचं संदर्भ कोणते वापरायचे, तर मी तुम्हाला एक बेस्ट संदर्भ सांगतो. ठीक आहे. एकच वापरायचं, महाराष्ट्र असो नाही तर भारत असो, दोन्हीसाठी काय करा. आता तुम्ही कपिल पवार सरांचे पुस्तक वापरा. कपिल पवार सर. ठीक आहे. दोन्हीसाठी. आणि कोणाचं येतं भगीरथ प्रकाशन पुणे. तुमच्या कमेंट मला दिसत नाहीये. भगीरथ प्रकाशन पुणे याचंच पुस्तक वाचा. कारण की बाकी आतापर्यंत जे पुस्तक वाचत होतो ना ते आता तोकडे आहेत. आता ते आपल्याला तेवढे सफिशियंट नाहीये जेवढे पाहिजे तेवढे. सो त्याच्यामुळे तुम्हाला हे. थँक्यू बेटा. ठीक आहे. झालं. हे झालं भूगोलाबद्दल. सो भूगोलात मला वाटतं याच्यापेक्षा काही जास्त विचारलं जाणार नाही. ठीक आहे. चला तिसऱ्या मुद्द्याकडे येऊ, अर्थव्यवस्था. आता एक लक्षात ठेवा, अर्थव्यवस्थेसाठी सर्वात बेस्ट आहे पहिले 11वी आणि 12वी. 11वी आणि 12वीचं स्टेट बोर्ड. मी तर पहिले सांगतो पोरांना हे वाचा. ते वाचलं की मग तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत. एक तर रंजन सरांचं पुस्तक वापरा किंवा त्याला देसले सरांचं पुस्तक वाचा. फक्त एक लक्षात ठेवायचं, देसले सरांचं पुस्तक जे आहे त्याच्यात खूप अनवॉन्टेड चॅप्टर आहेत, तेवढे तुम्हाला गाळावे लागतील. तेवढाच एक महत्वाचा मुद्दा. सर्वात महत्वाचा टॉपिक जर कोणता असेल तर तो आहे बेटा सार्वजनिक वित्त. सार्वजनिक वित्तावर हे 6 प्रश्नापैकी 15 प्रश्नापैकी 5 ते 6 प्रश्न असतात. सो लक्षात ठेवायचं, सार्वजनिक वित्त म्हणजे बजेट हा 2 ठिकाणी मेन्शन आहे बघा. इथं दिलाय राजकोषीय नीती म्हणजे बजेट, आणि इथं दिलाय अर्थसंकल्प, लेखा आणि लेखापरीक्षण. सो 6 प्रश्न म्हणून तुम्हाला इथून दिसतात. बाकी राष्ट्रीय उत्पन्नावर प्रश्न असतोच, शेतीवर प्रश्न असतोय, उद्योगावर प्रश्न असतोय, परकीय व्यापारावर प्रश्न असतोय, बँकिंगवर असतं, लोकसंख्या, दारिद्र्य, बेरोजगारी, मुद्रा इत्यादी टॉपिकवर असतात. फक्त एकच
याच्यासोबत तुम्हाला करंट अफेअर वाचावं लागतं, कारण की हा करंट रिलेटेड सब्जेक्ट आहे. सो करंट अफेअर वाचणे इथं मस्ट आहे. ठीक आहे, करंट अफेअर सर्वात मस्ट इथं ठरतंय तुम्हाला, जर तुम्ही बघितलं तर. ठीक आहे, समजी गयो. त्याच्यानंतर मग येते चालू घडामोडी, त्याच्याबद्दल तुम्हाला आता शंका. फक्त आता मी एक तुम्हाला सांगेन, माझा आजपर्यंत चालू घडामोडीचा जितका अनुभव आहे, सो हा चालू घडामोडी जो विषय आहे, चालू घडामोडी जो विषय हा खूप चालू विषय आहे, म्हणजे खूपच चालू विषय आहे. यानं मार्क दिले तर खूप देतं, नाही तर देत नाही. आणि एक लक्षात ठेवा, राज्यसेवेचं करंट अफेअर आता सोपी येत आहे, पण कंबाईनचं करंट खूप कठीण झालं. सो फक्त एकच सांगेल मी, की जितके मार्क्स आले तेवढे तुमच्या नशिबात आले, त्याच्यापेक्षा जास्त येणार नाही. सो इथून 2 वर्ष करंट अफेअर मध्ये तुमचे मार्क्स तेवढेसे कव्हर होणार नाही. तुम्ही किती काही संदर्भ वापरा, किती काही वापरा. सो एकच करायचं, करंट अफेअरचं सर्वात बेस्ट बुक आहे सिम्प्लिफाईड. आणि ऑर मध्ये त्याला वापरू शकता तुम्ही, ते म्हणजे काय, पृथ्वी परिक्रमा. आणि ऍज इट इज सिलेबस वाईज वाचा. ठीक आहे, न्यूज पेपर वाचायची गरज नाही कंबाईन वाल्यांना. एवढं जरी वाचलं तरी इनफ आहे, एवढं इनफ आहे. फक्त एकच आहे, काय, एकच आहे की वन लाईनरवर जास्त प्रश्न येऊन राहिले आणि आउट ऑफ द बॉक्स खूप प्रश्न येऊन राहिले. क्लिअर, समजले, आउट ऑफ द बॉक्स येऊन राहिले. सो सहसा इथं मार्क्स कव्हर होणं जरा जिकरीची गोष्ट आहे. त्यानंतर येतो तुमचा विषय फेवरेट राज्यशास्त्र. आता एक लक्षात ठेवा, मी राज्यशास्त्राबद्दल एकच सांगेल. राज्यशास्त्राबद्दल एकच सांगेल, काय लक्षात घ्या. राज्यशास्त्राबद्दल तुम्ही सर्वात पहिले, सर तुम्ही कंबाईन एक्झाम साठी रिव्हिजन घेतला होता करंटच्या, त्याचा खूप फायदा झाला. येस बेटा, तशी सेशन घेतोच मी, डोंट वरी. ठीक आहे, राज्यशास्त्रामध्ये सर्वात पहिले वाचायचं ते म्हणजे कार्यकारी मंडळ. त्याच्यावर हमखास प्रश्न असतो. त्यानंतर दुसरं येतं न्यायमंडळ. ठीक आहे, कधी कधी जर प्रश्न विचारला तर तो येतो कायदेमंडळावर. कायदेमंडळावर. आणि सर्वाधिक प्रश्न येतात ते म्हणजे तात्विक भागावर. तात्विक भागावर असं सहसा ऑब्झर्वेशन आहे. कार्यकारी मंडळामध्ये कोण येत आहे, कार्यकारी मंडळामध्ये प्रेसिडेंट ऑफ इंडिया, नंतर व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया, त्याच्यानंतर पीएम, त्याच्यानंतर काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स, आणि त्याच्यानंतर अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया. ठीक आहे, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ आणि एजीआय. तेच राज्यामध्ये गव्हर्नर ऑफ द स्टेट, इथं पद नसतं. सीएम, काउन्सिल ऑफ मिनिस्टर आणि ऍडव्होकेट जनरल ऑफ स्टेट. कळलं. हे न्यायमंडळामध्ये एससी करायचं, एसटी करायचं, एससी करायचं, एससी करायचं, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट. ठीक आहे, आणि एक करायचं सबऑर्डिनेट कोर्ट. सबऑर्डिनेट कोर्ट्स हे वाचायचे. कायदेमंडळामध्ये जर वाचलं तर तुम्ही एकच करा, संसद आणि विधिमंडळ दोन्ही कम्पॅरेटिव्ह वाचा. संसद आणि विधिमंडळ. आणि तात्विक भागामध्ये तुम्हाला काय काय करावं लागेल, फंडामेंटल राईट्स, डीपीएसपी, ठीक आहे, फंडामेंटल ड्युटीज, हे वाचा. ठीक आहे, अजून जर वाचायचं झालं तुम्हाला तर आणखी घटनेची निर्मितीवर 100% प्रश्न असतो. सरनामा, त्यानंतर घटना निर्मिती. ठीक आहे, केंद्र राज्य संबंध, केंद्र राज्य संबंध, अशा गोष्टीवर नेहमी नेहमी प्रश्न विचारतात. ठीक आहे, राज्य निर्मिती, राज्य क्षेत्र आणि संघ राज्य, हे जे टॉपिक आहे या टॉपिक मध्ये मोस्टली तुम्हाला काय दिसतंय, त्या ठिकाणी प्रश्न येताना दिसतात. हा एक सर्वात इम्पॉर्टंट मुद्दा झाला राज्यशास्त्राच्या बाबतीत. आणि पंचायत राज जर वाचत असाल, ठीक आहे,
पंचायत राज, तुम्हाला रामबाण उपाय सांगतोय. पंचायत राजमध्ये काहीच नका वाचू. 73वी घटना दुरुस्ती वाचा, कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट, ग्रामपंचायत वाचा, पंचायत समिती वाचा आणि जिल्हा परिषद वाचा. संपला विषय. विषयच खोलच बस. हे कुठून कळतंय मी इतकं तुम्हाला का सांगतो इतक्यात? ठीक आहे, तर याचं रिझन आहे माझं PYQ अनालिसिस खूप चांगलं आहे. कळालं का? PYQ अनालिसिस. सो PYQ वरून आपण सांगू शकतो. ठीक आहे, कळालं? येस. हा झाला तुमचा राज्यशास्त्र. आणि सर्वात महत्वाचं 11वी आणि 12वीच्या पुस्तकातले सिद्धांत वाचा. 11वी आणि 12वीच्या पुस्तकातले सिद्धांत. कारण की आधी काय होतं, राज्य व्यवस्था होतं, पण आता आपल्याला राज्यशास्त्र आहे. शास्त्रामध्ये थेसिस विचारतात. 2 वर्षांचा पेपर बघा, सिद्धांत विचारला होता की नाही, विचारवंतांनी त्यांच्या थिअरी देश विचारला होता. ठीक आहे. चालेल. केस स्टडी नसतात विचार. केस स्टडी कुठून आल्या? केस स्टडी नसतात. एथिक्स थोडी आहे. चला बघा, भौतिकशास्त्र केस स्टडी त्याला म्हणतात महत्वपूर्ण खटले. महत्वपूर्ण खटले म्हणतात बेटा, केस स्टडीज नाही म्हणत. केशवानंद भारती बेरोबरी ते अभ्यासामध्ये येतात. ओके. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, ठीक आहे, त्यानंतर प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि आरोग्यशास्त्र. मी सर्वात तुम्हाला सांगेन. येस, PYQ बिलकुल करावे बेटा. अमित, PYQ शिवाय कसं जमेल? नेट प्रॅक्टिस करावी लागते ना. नेट प्रॅक्टिस शिवाय काही शक्य नाही. सो लक्षात ठेवा, मी तुम्हाला सर्वात बेस्ट ऑप्शन सांगेन, स्टेट बोर्ड वाचा. स्टेट बोर्ड आणि प्लस एनी बेसिक बुक, एनी बुक कोणतंही. मी तर सर्वात पहिले सांगेन की स्टेट बोर्डच वाचा. स्टेट बोर्ड झाले की मग कोणतं तरी एक पुस्तक वाचा. ठीक आहे, झालं. येस. आणि अंकगणित बुद्धिमापन यासाठी कोणतंही एक पुस्तक घे. मी मोस्टली सांगेल ढवळे सर. ढवळे सरांच्या पुस्तकासारखं बेस्ट पुस्तक सध्या तरी मार्केटमध्ये कोणतं नाही MPSC रिगार्डिंग. सांगतो त्याच्या रिगार्डिंग तसं एकही पुस्तक नाही. मी तर सांगेन ढवळे सरांचं बुक जे आहे ते बुक वाचा. ठीक आहे, आणि आयोगाचे प्रश्न. कारण की पोलीस भरतीला मॅथ्स वेगळ्या पद्धतीने विचारला जातोय, MPSC ला वेगळ्या पद्धतीने विचारला जातोय, सगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने विचारला जातोय. ठीक आहे, असं आहे सिलेबस डिस्कशन. सो हेच करा. आणि एक लक्षात घ्या, तुमचा सिलेबस बघा कसा फॉर्म होतो. हे तर तुम्ही याच्याकडे कधी लक्ष देत नाही. बघा, आता तुमचा जो अभ्यासक्रम आहे, अभ्यासक्रम हा दोन गोष्टीमध्ये विभाजित होतो. एक जास्त वेटेज असणारे, हाय वेटेज, आणि एक आहे लो वेटेज. लक्षात ठेवा, 3 जर विषय केले तर 50 मार्क्स मिळतात. लक्षात घ्या. तुम्हाला रिझनिंग मॅथ्स या विषयाला 20. बेटा दोन्ही विषयाचे वेगवेगळे घ्यावे लागते ना आम्ही, दोन्ही विषयाचे वेगळे घ्या. ठीक आहे. हा, त्याच्यानंतर करंट. ठीक आहे, करंटचे तुम्ही 15 प्रश्न आणि सायन्स. ठीक आहे, हे 15 प्रश्न म्हणजे 50 मार्क्सचा पेपर 3 विषयाचा आहे. सर माझं फर्स्ट इयर कम्प्लीट आहे. फॉर्म कोणी भरू शकते बेटा, फक्त मेन्स देण्याच्या वेळेस तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट पाहिजे. मेन्सच्या वेळेस तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट पाहिजे. तुम्ही प्रिलिम्स कधी देऊ शकता, फक्त 19 वर्षाच्या वर वय पाहिजे. आनंद बेटा, तू 19च्या वर पाहिजे, 19 वर्षाच्या वर. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तू प्रिलिम्स पास जरी झाला तरी तुला मेन्सच्या वेळेस डिग्री मागतोय. ठीक आहे, आणि हे जे आहे याला जरा कमी वेटेज आहे. सो पॉलिटी आणि इकॉनॉमी हे येत 15 गुणांचं 15 गुणांचं. आणि भूगोल आणि इतिहास, भूगोल इतिहास 10. अशा प्रकारे हे तुम्ही केलं तर तुम्हाला 100 मार्क्स मिळू शकतात. येते लक्षात, 100 मार्क्स मिळेल.
सर मी जॉब करून स्टडी करतोय, प्लीज त्याबद्दल थोडक्यात सांगा. बिलकुल सांगा. आता लक्षात घ्या. आता तुमच्याकडे दिवस किती आहेत, तर मी तुम्हाला एक बेस्ट प्लॅनिंग सांगेल. तुम्ही जे तुमचं डेलीचं रुटीन ठेवता, मी नेहमी बोलतो याच्यावर, डेली रुटीन, हे डेली रुटीन फार मॅटर करतं आपल्या अभ्यासामध्ये. ठीक आहे. गृहिणी असो, त्याच्यानंतर जॉब करणार असो की फुल टाइम अभ्यास करणार असो, मी तुम्हाला एक सरळ सांगेन की मॅथ्स अँड रिझनिंग याला डेली 2 तास द्या, मॅथ्स रिझनिंगला, आणि कंटिन्युअस एक्झाम पर्यंत, टिल एक्झाम. नंबर 2, करंट अफेअर. ठीक आहे, करंट अफेअर याला डेली 30 मिनिटं द्या, 30 मिनिट. बेटा करून घ्या ना मग, आता वेळ आहे ना. 2 तास करंट अफेअर, 30 मिनिटं द्या. आणि सायन्सला दररोज, सायन्सला दररोज 90 मिनिटं द्या. म्हणजे मी तुम्हाला सांगेन की तुमच्या दिवसाचे 4 तास हे तुमचे असले पाहिजे 50 गुणाला. किती? 50 गुण. टायपिंग विकत भेटते 10K मध्ये. टायपिंग जरी विकत भेटली तर स्किल विकत भेटत नसतात. स्किल नसतात विकत भेटत. ते फालतू गोष्टीच्या मागे लागू नका. आयोगाचं व्हेरिफिकेशन झालं ना, आयोगाचे जर प्रॉब्लेम झाले बेटा, तर लेणे की देणे आयोग डिबारच करतो. त्या फालतू गोष्टीत नका पडू. त्यापेक्षा टायपिंगची प्रॅक्टिस करा, स्किल करा. येतंय? त्याच्यानंतर मग काय करा माहिती का, आता तुमच्याकडे हा ऑक्टोबर आहे आणि संपूर्ण नोव्हेंबर आहे. ऑक्टोबरच्या 15 पासून तर नोव्हेंबरच्या 15 पर्यंत तुम्ही काय करा, एक विषय घ्या आणि नोव्हेंबरच्या 15 पासून, नोव्हेंबरच्या 16 पासून तर डिसेंबरच्या 16 पर्यंत हा असा एक विषय घ्या. इथं काय करायचं, इथं पॉलिटी घ्या आणि पॉलिटी सोबत तुम्ही हिस्ट्री घ्या, म्हणजे एक सोपा एक कठीण. आणि इथं इकॉनॉमी घ्या. त्याचं काय काम आहे माहितीये का? सर माझं वय 35 आहे, SC कास्ट, मला आता जमेल का? फिमेल टेट पास आहे, MPSC अभ्यास चांगला आहे. करा ना बेटा नागेश, करा ना अभ्यास, काय प्रॉब्लेम आहे? 43 पर्यंत वेळ असतोय नागेश सर, तर करायला काही हरकत नाही. मला असं वाटतं की तुम्ही करायला पाहिजे. ठीक आहे. त्याच्याही व्यतिरिक्त तुम्हाला पर्सनल काही क्वेश्चन असतील, इथं बोलू शकत नसाल, तर मला या नंबरला व्हॉट्सअप करा, 9881744762, किंवा कॉल करा. कॉलवर आणि मेसेजवर व्यवस्थित बोलणं इथल्यापेक्षा, कमेंटपेक्षा. ठीक आहे, चालेल. आणि इकॉनॉमी जे आहे, या इकॉनॉमी सोबत तुम्ही काय करा, त्या ठिकाणी जिओग्राफी, चालेल. आणि या विषयाला दररोज 2-2 तास द्या. जे वर्किंग प्रोफेशनल आहेत त्यांनी 1-1 तास द्या, आणि जे पूर्ण वेळ असते जनता, ठीक आहे, तर त्यांनी 120 मिनिट, 2 तास पूर्ण वेळ द्या. बघा विषय कंप्लीट होतो की नाही. पूर्ण विषय व्यवस्थित बाय डिफॉल्ट कंप्लीट होतात. येस बेटा, एकदम कंप्लीट होतात. झाले 8चे 8 विषय झाले, अभ्यासाचं प्रॉपर नियोजन पण झालं. काय करायचं, काहीच नाही. फक्त एक महत्वाचा रोल प्ले करतं, ते म्हणजे PYQ. मी तुम्हाला एक सरळ सांगेन, कोणताही टॉपिक जर वाचत असाल तर PYQ बघा. हो, जॉब कशाला सोडताय? जॉब नका सोडू, परीक्षेच्या आधी 1 महिना सुट्टी घ्या. परीक्षेच्या आधी 1 महिना सुट्टी घ्या. मला कॉल करा तुम्ही. ठीक आहे, माझा नंबर आहे ना, तिथं कॉल करा, आपण बोलू. PYQ बघायचे सर्वात पहिले. PYQ बघितले की आपल्याला काय वाचावं हे समजते. त्याच्यानंतर करावी लागते रीडिंग. हा, जॉब करून घेईल, जॉब सोडून, मला वाटलं सोडून द्या. ठीक आहे, येस, PYQ सांगतोय. त्यात रीडिंग झाल्यानंतर मग करायची PYQ सॉल्विंग. PYQ सॉल्विंग, आणि PYQ सॉल्विंग झाली की मग करायची रिव्हिजन. अशा सगळ्या गोष्टींचा परिपाक करावा लागतो. हे जर जमलं तर प्रॉपर पद्धतीने जमतंय. मी तुम्हाला सांगतोय, एज मॅटर करत नाही. कोणती गोष्ट, फक्त कोणाची सुरुवात लवकर होते, कोणाची लेट होते. सो बेस्ट सांगेल मी तुम्हाला, तुम्ही मला या नंबरला कॉल करा, आपण बोलूया. सर ग्रुप बी साठी टायपिंग नसतंय बेटा. साक्षी बाळा, ग्रुप बी ला टायपिंग असते का?
ग्रुप बी काय क्लरिकल पोस्ट आहेत का? टायपिंग फक्त एसटीए आणि एमपीएससी क्लर्क क्लास लागते. समजलं का तुम्हाला बाळा? बघा, PSI, STI, एस हा, जर तुमचं योगेश, जर तुमचं MSCIT नसेल झालं तर तुम्ही नोकरीवर लागल्यानंतर 2 महिन्यात देऊ शकता, 2 वर्षात. नोकरीवर लागल्यानंतर तुम्ही 2 वर्षात देऊ शकता. ठीक आहे. PSI, STI, ASO आणि SR याला ग्रॅज्युएशन पाहिजे, फक्त काय? पदवीधर. टायपिंगचे सर्टिफिकेट नसतात पाहिजे, कळलं? त्याच्यानंतर तुम्हाला उद्योग निरीक्षक जे आहे, उद्योग निरीक्षक, या उद्योग निरीक्षकला पाहिजे बेटा काय? त्या ठिकाणी त्याला पाहिजे सायन्स बॅकग्राऊंड. समजलं? तांत्रिक सहाय्यक, ठीक आहे, तांत्रिक सहाय्यक याला ॲनी ग्रॅज्युएट लागते, ॲनी ग्रॅज्युएट पदवीधर. आणि एक लक्षात ठेवायचं, STA सेल टॅक्स असिस्टंट आणि सिटी क्लर्क टायपिस्ट या दोन याला काय पाहिजे असते? याला पाहिजे असते टायपिंग. कळलं? आता टायपिंगची काय गरज असते? ते नोकरीवर लागा, ऑफिसमध्ये जा, मग तुम्हाला समजतं की टायपिंग कशाला पाहिजे. ठीक आहे. आम्ही शिव्या घालायचो, काय घालायचो? आयोगाला काय करायचं आहे, इतकी फास्ट टायपिंग घेऊन, आम्हाला कोणतं फास्ट टायपिंग करायची आहे. ऑफिसमध्ये गेलं बरोबर देव दिसतात की टायपिंग किती महत्वाची आहे. टायपिंग येत नसेल आणि तुम्ही जर ऑफिसमध्ये गेले तर तुम्ही डिप्रेस व्हाल, डिप्रेस पहिल्याच दिवशी. कारण की लोक टाईप करताना दिसतील आणि तुम्ही फालतूपणा करताना दिसाल. ठीक आहे. सो टायपिंग सर्वात इम्पॉर्टंट आहे. टायपिंगचे सर्टिफिकेट विकत घेऊ नका. आयोगानं डिबार केलं तर आयुष्यभराचे प्रॉब्लेम होऊ लागतील. ठीक आहे. ते करू नका बाळांनी. ते फालतू कामं करायचे नाही. खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी लाईफ. ठीक आहे. सो त्याला वेस्ट नका करू. मी तर तुम्हाला एक सरळ सांगेन. हा, इंडिकेटर लागतं म्हणजे लय कठीण असतं, सोपी नसतं सगळ्या गोष्टी. मला तरी असं वाटतं की तुम्ही अभ्यासाचं प्लॅनिंग डेली बघा. जे लोक 100% अभ्यास करतात, ठीक आहे, जे फुल टाइम आहेत, टायपिंग आलंच पाहिजे. फुल टाइम जे स्टडी करतात त्या लोकांनी काय करा, त्या लोकांना मी बेस्ट सांगतोय. येस, फुल टाइम स्टडीच्या लोकांनी डेली मला असं वाटतंय 8 तास अभ्यास करा, 8 तास रीडिंग. ते घड्याळ लावून नाही तर अभ्यासिकेत गेलो रील बघत बसलो, ठीक आहे, ते नाही. असतात ना काही लोक. हा, दुसरं, त्याच्यानंतर तुम्ही तुमची जी PYQ सॉल्विंग आहे, PYQ सॉल्विंग डेली तुम्ही 2 तास करायला पाहिजे किंवा 90 मिनिटं करायला पाहिजे. टॉपिक रीड झाला की PYQ सॉल्विंग. आणि दररोज 2018 पासून तर 2025 पर्यंत सर्व PYQ पेपर्स आयोगाचे हे सोडवा. याच्यामध्ये काय करायचं? ग्रुप बी, ग्रुप सी यांच्या प्री प्लस मेन्स, प्री आणि मेन्स दोन्हीही येते लक्षात. हे सर्वात इम्पॉर्टंट आहे. हा, आणि जे पार्ट टाइम स्टडी करतात आणि पार्ट टाइम जॉब करतात त्या गृहिणींसाठी किंवा जॉब करणाऱ्या लोकांसाठी, माझ्या ताईंसाठी वगैरे, तुम्ही काय करा माहिती का? तुम्ही फक्त रिझनिंग मॅथ याला 2 तास द्या, करंट अफेअरला 30 मिनिटं द्या. करंट अफेअर 30 मिनिटं टाइम टेबल करा, तो समोर लावा. त्याच्यानंतर तिसरं सायन्स आहे. सायन्सला तुम्ही दररोज काय करा? दररोज तुम्ही 90 मिनिटं द्या, म्हणजे 4 तास याला द्या. किती तास? 4 तास, 50 मार्क्सला. आणि 1 तास द्या GS ला. एक कोणताही GS घ्या, पॉलिटी घेतला वगैरे, याला 1 तास द्या. ठीक आहे. आणि 1 तास दुसऱ्या GS ला द्या. GS1, GS2 म्हणजे काय? पॉलिटी, पॉलिटी सोबत हिस्ट्री, इकॉनॉमी, इकॉनॉमी सोबत जिओग्राफी, असं येते लक्षात. सो ह्या पद्धतीनं जर केलं तर काहीही जड जाणार नाही. ठीक आहे. जे लोक नवीन असतील, ज्यांनी आत्ता अभ्यासाला सुरुवात केली, ठीक आहे, ज्यांना हे आहे, तर तुम्हाला एक सांगतो,
काय करा बेटा, याच्या व्यतिरिक्त कोणतेही प्रश्न असले, काहीही असलं, ठीक आहे, तर काय करायचं, मला या नंबरला कॉल करा, 9881 744 762, आणि आपलं टेलिग्राम चॅनल आहे @PowanBMPSC, ठीक आहे. आणि सर्वात महत्वाचं, जर PYQ सेशनच्या संदर्भात तुम्हाला जॉईन करायचं असेल तर आपण एक बॅच लॉन्च केली आहे, जी तुमची कंबाईन 2025 चा फोकस करणारी असेल. म्हणजे तुमची 21 डिसेंबरची परीक्षा, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर तुमची 4 जानेवारीची परीक्षा, हे जर तुमचं टार्गेट असेल, ठीक आहे, तर आपण तुमच्यासाठी बॅच लॉन्च केली आहे, अंतिम प्रहार क्रॅश कोर्स, ज्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण सिलेबस शिकवणार आहे. हिस्ट्री, जिओग्राफी, आर्ट अँड कल्चर नाही ना, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जनरल सायन्स, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स टेक हे सगळं शिकवणार आहे. ओके, आणि ही बॅच फक्त तुम्हाला 499 मध्ये अवेलेबल आहे. ही बॅच जर तुम्हाला जॉईन करायची असेल तर तुम्ही काय करा, PowanB20 हा कुपन कोड यूज करा, PowanB20. आणि जर याची प्रोसेस माहीत करून घ्यायची असेल तर आपला नंबर तुम्हाला माहिती आहे. ओके, चांगला अभ्यास करा. याच्याही व्यतिरिक्त काही प्रश्न असतील, बॅच जॉईन करायची असेल किंवा बॅच कशी परचेस करावी, खरेदी करावी, बॅच मध्ये काय असेल, किंवा अभ्यासाच्या संदर्भात कोणतेही प्रश्न असतील तर मला बेझिझक या नंबरवर कॉल करा, मी आहेच. ठीक आहे. सो गाईज, हे होतं तुमचं आजचं नियोजन सेशन. सेशन कसं वाटलंय? आयडियाज क्लिअर झाल्या का तुमच्या? मला सांगा. आयडिया बऱ्यापैकी क्लिअर झाल्या का? ठीक आहे. जर आयडिया क्लिअर झाले असेल तर एक बार लाइक कर दो सेशन को, ठीक है. चलो फिर मिलेंगे अब नेक्स्ट डे, तब तक के लिए टाटा बाय बाय, जय हिंद, गुड नाइट. गुड नाइट ऑल ऑफ यू, गुड नाइट.